नमस्कार प्रेक्षकांनो, कॉन्स्टेबल मंजूच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सत्या रुपालीच्या घरी आलेला असतो। तेव्हा आता तो सांगतो की मी जसं जसं सांगतो तसं तसं कर। तेव्हा आता सत्या सांगतो रुपालीला की तू वाघमारेंना फोन लाव आणि सांग की मला तुला भेटायचं आहे, त्यामुळे तू मला बाहेर भेटायला ये, असं तो तिला सांगायला सांगतो। तेव्हा आता रुपाली मंजूला फोन लावते आणि म्हणते की हॅलो मंजू, मी रुपाली बोलते आहे, मला आहे ना तुला भेटायचं आहे। तेव्हा ती म्हणते का, काय झालं, काय कशासाठी भेटायचं आहे। तेव्हा आता सत्य तिला इशारे देत असतो, इशारे करून सांगत असतो की याच्यासाठी त्याच्यासाठी। तेव्हा ती थोडी अडखडते आणि मग ती फोन होल्डवर ठेवते आणि विचारते सत्याला, काय रे सत्या काय सांगू। तेव्हा तो हात जोडून बसलेला असतो, म्हणजे त्याला असं म्हणायचं असतं की माफी मागायची आहे म्हणून। पण तो पुरुषोत्तम म्हणतो की काय देवदास बनायचं आहे, असं तो हे करत असतो थोडंसं। तर तेव्हा आता सत्या म्हणतो अरे माफी मागायची असं सांग। तेव्हा आता ती फोन होल्डवरून काढते आणि तिला सांगते की मला आहे ना तुझी माफी मागायची आहे। ती म्हणते का। तेव्हा आता ती म्हणते पुशू आहे ना माझा, तो सोडून गेलाय मला तो म्हणजे सोडून गेलाय, म्हणजे तो मला त्याला शोधायचा आहे आणि तो 24 तासापर्यंत कंप्लेंट घेत नाही ना, म्हणून मग मी काही कंप्लेंट केली नाही, तर मग मला तुला भेटायचं आहे, तर मग आपण कॉफी शॉपमध्ये भेटूया। तेव्हा आता मंजू मध्ये ठीक आहे चालेल मी येतेच। तेव्हा आता मंजू तिथे जायला निघते, तर आता आमटी पण तिच्याकडे बघत असते। तेव्हा तिची आई म्हणते मंजूची आई की काय ग कुठे चालली आहे। तेव्हा आता ती म्हणते की मलाही नाही का कामासाठी जायचं आहे। तेव्हा त्याची आई म्हणते नाही काही जायचं नाही, तू घरीच थांबायचं, कारण किती रात्र झाली आहे आणि एकटी मुलगी जाते। तेव्हा आता मंजू म्हणते मी पोलीस आहे मम्मी, मी घाबरणार नाही। तेव्हा आता आमरी म्हणते मम्मी जाऊ दे ना, काय झालं त्याच्यामध्ये, ती पोलीस आहे आणि रात्र झाली म्हणून काय झालं, ती कामाच्या निमित्ताने जाते आहे ना। तेव्हा आता मंजू तिथून निघून जाते। तर आता हे सगळं आतोबा ऐकतो, तर आतोबा पण तिच्या मागे मागे तिचा पाठलाग करत असतो। तर मंजू पुढे चालते, तर आतोबा तिच्या मागे मागे चालत असतो। तेव्हा आता रुपाली मंजूला भेटायला आलेली असते आणि मंजू रुपालीला भेटायला आलेली असते। तर ते दोघी जणी आता भेटतात आणि म्हणतात चला आपण या कॉफी शॉपमध्ये बसून बोलूया। तेव्हा आता मंजू बघते तर काय समोर सत्य असतो। तर आता मंजू म्हणते रुपाली तू माझ्याशी खोटं बोललीस का, खोटं बोललीस। तेव्हा आता सत्य